ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। शरीरची वाढी अहोरात्रांची जोडी, विषय सुख प्रौढी साचची मानी. जो रात्रंदिवस शरीरच कमावतो आणि विषय सुखाचे वैभव खरे मानून चालतो. परी बापुडायसे नेने, जे वेशेचे सर्वस्व देणे, तेची ते नागवणे रूप येथो. परंतु ज्या बिचाऱ्या मूर्ख मनुष्याला कळत नाही की वेशेने आपल्याला सर्वस्व अर्पण करणे म्हणजे आपला नाश करून घेण्यासारखंच आहे. संवत्सराचे साधने, तेची ते प्राण घेणे, लेपासनपण करणे तोची नाशू. संवत्सराची म्हणजे ठक असणाऱ्या माणसाची मैत्री म्हणजे प्राण घेणे आहे. भिंतीवर रंगाने काढलेल्या चित्राला स्वच्छ करण्यासाठी धुवून टाकणे म्हणजेच त्याचा नाश करणे आहे. पांडुरोगे अंग सुटले, ते तयाची नावे खुंटले, तैसे नेणे भुलले आहार निद्रा. पांडुरोगाने जर अंग सुटले असेल तर अंग नष्ट होणेच अशा प्रकारचे समजावे, आणि जो आहार निद्रेला भुलून निर्बुद्ध होऊन जातो. सन्मुख शुला धावत या पायी चपळा, प्रतिपदी जवळा मृत्यू देवी. समोर असलेल्या सुळाकडे धावणाऱ्याला जसा प्रत्येक पावलागणिक मृत्यू जवळ येत असतो किंवा मृत्यू त्याच्याकडे प्रत्येक पावलानुसार अधिकाधिक जवळ येत राहतो. देवी देहा जवजव वाढू, जवजव दिवसांचा पवाडू, जवजव सुर वाढू भोगांचा हा. त्याप्रमाणेच जो जो देह वाढतो, जसे जसे अधिकाधिक दिवस निघून जातात, जसा विषय भोगाचा सुकाळ होत जातो, तव तव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके, मीठ जेवी उदके घाशी जत असे. तो मरणाची छाया आयुष्यावर अधिकाधिक गडद बनत जाते, जसे मीठ पाण्याने धुपून जाते. तैसे जीवित्व जाई तयास्तव काळू पाहे, हे हातो हातीचे न होई ठाऊके जया. त्याप्रमाणे हे जीवित धुपून चाललेले आहे आणि मरण जवळ येत आहे ही प्रत्यक्ष गोष्ट ज्याला कळत नाही. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा, न देखे जो मावा विषयांची. अर्जुना, ज्याला अंगाला निरंतर चाललेला हा मृत्यू विषयांच्या भुलीने दिसून येत नाही, तो अज्ञान देशीचा राहू, या बोला महाबाहू, न पडेगा ठाऊ अनेकांचा. तो पुरुष अज्ञानाच्या राज्याचा अधिपती आहे, याविषयी भिन्न मत असणे संभवत नाही. पै जीविताचे नी तोखे, जैसा का मृत्यू न देखे, तैसाची तारुण्य पोखे जरा न गणी. आणि जसा जीवनात सुखाच्या भरात मृत्यूचा त्याला आठव सुद्धा होत नाही, स्मरण होत नाही, तसाच जो तारुण्याच्या तोऱ्यामध्ये म्हातारपण हिशोबात घेत नाही, म्हणजे म्हातारपणाचा विचारच करत नाही. कडाडी लोटीला गाडा, का शिखरोनी सुटला धोंडा, तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे. कड्यावरून पडलेला गाडा किंवा डोंगराच्या माथ्यावरून घसरलेला धोंडा पुढे काय आहे हे जसे पाहत नाही, तसा जो वृद्ध दशा म्हातारपण लक्षात आलीच नाही. काळ घोळा पाणी आली, का जैसे म्हैस याचे झुंज मातली, तैसे तारुण्याचे चढले भुररे जया. किंवा जसे आग रानामध्ये ओहळाला पाणी चढावे, ओढ्याला पाणी यावे, किंवा टोनग्याची रेड्याची झुंज लागावी म्हणजे ते सैरावैरा भरकटू लागतात, त्याप्रमाणे जो तारुण्याच्या मदाने बेताल होऊन जातो. पुष्टी लागे विघरू, कांती पाही निसरू, मस्तकादरी शिरू भागी कंपू. शरीराची पुष्टी कमी होत आहे, तेज कमी होऊ लागले आहे, मस्तक थरथर लटलटते आहे. दाढी साऊळ धरी, मान हालोनी वारी, तरी जो करी मायेचा पैसू. दाढी पिकून गेलेली असते, मान डळमळू लागते, तरीही जो मायेचा पसारा मांडीतच असतो.
पुढील उरी आदळी तवन देखी जेवी आंधळी का डोळ्यावरील निगळे आळशी तोषे. पुढे असलेली वस्तू जोपर्यंत उरावर आदळेपर्यंत जसे आंधळेला तिचे भान येत नाही किंवा डोळ्यावर आलेल्या गुंगीने जसा आळशाला आनंदच वाटतो, तैसे तारुण्य आजीचे भोगिता वृद्धाप्य पाहेचे न देखे तोची साचे अज्ञानुगा. त्याप्रमाणे आजचे जे तारुण्य आहे ते भोगीत असताना ज्याला उद्याचे वृद्धपण म्हातारपण दिसत नाही, अर्जुना असा पुरुष म्हणजे मूर्तिमंत अज्ञानच होय. देखी अक्षमे कुबजे ती विटावू लागे गुंजे परी न म्हणे पाहे माझे हेची भवी. कोणी अशक्त किंवा कुबडा पाहिला म्हणजे जो दिमाखाने त्याला नावे ठेवीत राहतो किंवा वेडावू लागतो, पण पुढे आपली अवस्था अशीच होणार आहे हे ज्याला कळत नाही. आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञाई मरणाची परी जया तारुण्याची भुली न फिटी. मरणाची सूचना देणारी म्हातारपणाची लक्षणे अंगावर दिसू लागली असताना सुद्धा ज्याचा तारुण्याचा भ्रम दूर होत नाही, तो अज्ञानाचे घरू हे सासची घे उत्तरू देवीची पर्येची थोरू चिन्हे आणि गो. तो पुरुष अज्ञानाचे माहेरघर समजावा. अर्जुना आणखीन काही अज्ञानाची ठळक वैशिष्ट्ये आणि चिन्हे आहेत ते ऐक. तरी वाघाची अडवी एक वेळ आला चरोनी दैवी तेने विश्वासे पुढती धावे वसू जैसा. वाघाच्या जंगलामध्ये सुदैवाने चरून बचावून आल्यानंतर जसा विश्वासाच्या धिटाईने बैल पुन्हा त्या रानामध्ये शिरत असतो, का सर्प घरातू अवसटे ठेवा निला सोसतू हे तुलियासाठी निश्चितू नास्तिकू होयो. किंवा सर्पाच्या बिळातून एकदा द्रव्याचा ठेवा सर्पदंश न होता आणला म्हणून जसा ठेवा आणणारा मनुष्य त्या बिळात सापच नाही किंवा असला तर तो चावत नाही असे म्हणू लागतो, तैशेची अवसटे हे एक दोन्ही वेळाला हे रोग एक आहे हे मानी नाजू. त्याप्रमाणेच एक दोनदा कुपथ्य करून आपले शरीर चांगल्या अवस्थेत आहे असे पाहून जो रोगाचे अस्तित्वच मान्य करीत नाही, वैरिया निद आली आता द्वंद्वी माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जेवी. शत्रू झोपलेला आहे म्हणून आता माझी वैर आणि त्यापासून होणारी संकटे ही सर्व संपून गेली असे म्हणून स्वस्थ राहणारा प्राणी जसा आपल्या पिलासकट प्राणांना मुक्तो, तैसे आहार निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी तव जो न करी व्याधी चिंता. त्याप्रमाणेच आहार आणि निद्रा ही व्यवस्थित चालली असल्यामुळे जोपर्यंत रोगाचा पगडा बसला नाही तोपर्यंत जो रोगाविषयी निश्चिंत असतो म्हणजे त्याची काळजी करत नाही. आणि स्त्रीपुत्रादी मिळे संपत्ती जवळजवळ फळे तेने रजे डोळे जाती जयाचे. आणि स्त्री पुत्र इत्यादिकांच्या परिवारासह जो जो संपत्तीपासून अधिकाधिक विषय मिळत राहतात तो त्या धुळीने जो अधिकाधिक आंधळा होऊन जातो. सवेची वियोगू पडेलो विळवणी विपत्ती येईलो हे दुःख पुढिलो देखे नाजू. अरे या विषयांचा एकदम वियोग पडेल आणि एका क्षणात आपत्तीचा घाला येईल हे भावी दुःख ज्याला दिसत नाही, तो अज्ञान गा पांडवा आणि तोही तोची जाणावा जो इंद्रिय अव्वासवा चारी येथू. अर्जुना असा जो पुरुष आहे तो केवळ अज्ञान आहे आणि तोही पुरुष अज्ञानच होय जो इंद्रियांना विषयाचे अन्न अधिकाधिक भरवत राहतो. वैशेचेनी वाई संपत्तीचेनी सावाई शव्या सेव्य जाई सरकटितू. जो तारुण्याच्या आवेशाने आणि संपत्तीच्या संगतीने काय शेवावं आणि काय शेवू नये म्हणजे शव्य आणि अशव्य याचा विचार न करता हे न पाहता सरसकट भरकटच जातो. न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारे जयाची मते. त्याचे मन जे करू नये ते करते, जे असंभावनीय आहे त्याची आशा धरते आणि जे विचारातही आणू नये त्याचेच चिंतन करीत राहते.
रिघे जेतन रिघावे मागे जिन घ्यावे स्पर्शे जेथन लागावे अंग म्हणू. शरीर आणि मन ही ज्या ठिकाणी शिरू नये तिथे शिरून जातात, जे घेऊ नये ते मागतात आणि ज्याला चुकूनही लागू नये त्याला मुद्दाम शिवतात. न जावे जेथ जाये न पाहावे ते जो पाहे न खावे ते खाये ते विची तोषे. अरे ज्या ठिकाणी जाऊ नये त्या ठिकाणी ते जाते, जे पाहू नये ते पाहते आणि जे खाऊ नये ते खाऊन त्यातच आनंद मानते. न धरावा तो संगू न लागावे तेथ लागू न आचरावा तो मार्गू आचरे जो. ज्याचा संग करू नये अशाचाच तो संग धरतो, जिथं चिकटू नये अशालाच जाऊन तो चिकटतो आणि जाऊ नये अशा मार्गाला जातो. ना ऐकावे ते ऐके न बोलावे ते बके परी दोष होतील हे न देखे प्रवर्तता. जे ऐकू नये अशा प्रकारचं असतं तेच तो ऐकत राहतो आणि जे बोलू नये जे अर्वाच्य आहे अशा प्रकारचा तो बोलतो. मात्र असे करीत असताना यामध्ये काय दोष आहेत हे मात्र जो जाणत नाही. आगा मनाशी रुचावे हे तुळेनी कृत्याकृत्य नाठवे जो करण्याचे नावे भलतेची करी. अर्जुना, केवळ मनाला रुचणे इतक्यासाठी जो ते कृत्य आहे की अकृत्य आहे याचा तिरमात्रही विचार करीत नाही, त्या सर्वाला कर्तव्य हे नाव देऊन भलतेच कर्म करतो. परी पाप मज होईलो का नरक यातना येईलो हे काहीची पुढिलो देखे नाजो. पण यामुळे माझ्या हातून पाप घडून येईल किंवा याच्यातून पुढे नरक यातना भोगावे लागतील हे मुळीच जो पाहत नाही. तयाचेची अंग लगे अज्ञान जगी दाटुगे जे सज्ञानाही संगे झोंबो सके. अशा पुरुषाच्या संगतीने अज्ञान या जगामध्ये इतके बलिष्ठ होऊन जाते की ते ज्ञानी लोकांबरोबरही दोन हात करायला सिद्ध होते. परी असो हे ऐकू अज्ञान चिन्हे आनिकू जेने तुझ सम्यको जाणवे ते. परंतु तुला अज्ञानाची अधिक चांगल्या प्रकारे ओळख व्हावी म्हणून मी तुला आणखी अज्ञानाची चिन्हे सांगतो ती ऐक. तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैसी. फुलाच्या ताज्या वासामध्ये भुंग्याची जशी प्रीती असते त्याप्रमाणेच ज्याची घर संसारामध्ये मती गुंतलेली असते आणि त्याच्यावर ज्याची पूर्णपणे प्रीती जडलेली असते. साखरेची या राशी बैसली नुठे माशी तैशेनी स्त्री चित्त आवेशी जयाचे म्हणू. साखरेच्या ढिगावर बसलेली माशी जशी उठत नाही त्याचप्रमाणे ज्याचे मन स्त्रीची मर्जी सांभाळण्यासाठीच खर्ची पडते. ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला सेंबुडी जैसा ढोरू सबुडबुडी रुतला पंकी. जसा बेडूक पाण्याच्या टाकीमध्ये अडकून पडतो किंवा चिलट शेंबडामध्ये गुंतून जातं किंवा जनावर दलदलीमध्ये चिखलात रुतून बसते तैसे घरी हुनी निघणे नाही जीवे मने प्राणी जया साप होऊनी असणे भाटी ती. त्याप्रमाणेच ज्याचा जीव मन आणि प्राण ही सर्व घरामध्ये गुंतून पडतात ते बाहेर पडूच शकत नाहीत. की जसा साप माळ जमिनीत धरणे धरून बसतो तसा जो घरात स्वतःला डांबून घेतो. प्रियोत्तमाची या कंठी प्रमदा घे आटी तैशी जीवेशी कोपटी धरुणी ठाकी. एखादी स्त्री ज्याप्रमाणे आपल्या प्राणनाथाच्या कंठाभोवती मिठी मारून बसते तसा जो पूर्णपणे जीवभावानं आपल्या राहत्या खोपटीलाच जो धरून बसतो. मधुर सोद्देशी मधु कर्जचे जैसे ग्रह संगोपन तैसे करी जोगा. मध मिळवण्याच्या उद्देशाने जसा भुंगासारखा श्रम करीत राहतो त्याप्रमाणेच जो घर संसार सांभाळण्यासाठी सारखा कष्ट आणि कष्टच करीत राहतो. म्हातारपणी झाली रत्ने कवी पाहिली तयाचे काचे तुले माता पितरा. म्हातारपणी दैव योगाने जर एकुलते एक पुत्ररत्न झाले तर आई बापांना त्याचे जसे खोड कौतुक आणि प्रचंड प्रेम वाटते. ते तुलेनी पाडे पार्था
घरी जया प्रेम आस्था आणि स्त्री वाचुनी सर्वथा जाणे नाजू. त्या प्रकारचेच प्रेम ज्याला आपल्या घराविषयी वाटत असते आणि स्त्री वाचून दुसरे काही ज्याला समजत नाही, बायकोशिवाय त्याला दुसरं काही जाणता येत नाही, तैसा स्त्री देही जो जीवी पडोनिया सर्व भावे, होऊन मी काय करावे काही नेने. त्याप्रमाणेच जो जीव स्त्री देहाला भजून राहतो आणि मी कोण आहे आणि मी काय करायला पाहिजे या गोष्टीची त्याला यत्किंचितही जाणीव असत नाही. महापुरुषाचे चित्तू झालिया वस्तुगतो, ठाके व्यवहार जातो दयापरी. ज्याप्रमाणे महापुरुषाचं जो महाज्ञानी आहे अशा माणसाचं चित्त ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी रममान होऊन जाते आणि मग त्याचे सर्व व्यवहार संपून जातात. हानी लाज न देखे परापवादू नायके, जयाची इंद्रिये एकमुखी स्त्रिया केली. त्याप्रमाणेच जो सर्व इंद्रिय स्त्रीच्या ठिकाणी एकाग्र करून टाकतो त्याला लाज आणि हानी काहीच कळत नाही आणि लोकापवाद लोक काय म्हणतील हेही जो जाणत नाही. चित्त आराधी स्त्रियेचे आणि तेचिनी छंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे होयू. तो स्त्रीच्या मर्जीप्रमाणे वागतो, निरंतर स्त्रीची आराधना करतो आणि तिच्या नादाने गारुड्याच्या माकडाप्रमाणे नाचतो. ती जे सांगेल त्याप्रमाणे करीत राहतो. आपण पेही शिनवी इष्टमित्र दुखवी, मग कवडाची वाढवी लोभी जैसा. जसा एखादा स्वार्थी किंवा लोभी मनुष्य स्वतःलाच दुःख करून घेतो, इष्टमित्रांची मने तोडतो आणि मग कवडी कवडी जमवीत राहतो, तैसा दान पुण्य खाची गोत्र कुटुंबावंचे, परिगारी भरी स्त्रियेची उनी होऊन दी. तसा जो दान पुण्य करत नाही त्यामध्ये आकडता हात घेतो आणि गोतावळ्याला फसवतो, परंतु आपल्या स्त्रीची मात्र भर करीत राहतो, तिला जरा सुद्धा उणे पडू देत नाही. उजिती दैवती जो गावी, गुरुती बोली झकवी, माय बापा दावी निदारपणू. आराध्य देवतांची काही समजूत घालतो, गुरुजनांना थापा मारून चकवतो, फसवतो आणि आई वडिलांना सुद्धा काही देत नाही. स्त्रियेच्या तरी विखी भोगू संपत्ती अनेकी, आणि वस्तुनिकी जे जे देखी. परंतु जो जी जी उत्कृष्ट वस्तू पाहिल ती स्त्रीच्या उपभोगासाठी वाटेल तो खर्च करून प्राप्त करून घेतो. प्रेमातिलेनी भक्ती जैशिनी भजिचे कुळदैवते, तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. ज्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपले कुळदैवताची आराधना करतो त्याप्रमाणेच जो स्त्रीची उपासना करतो. साच आणि चोख ते स्त्रियेशी अशेख, हे राविषयी जो गाऊ नको तेही नाही. जे चांगलं असेल अस्सल असेल असं जे काय असेल ते जो फक्त स्त्रीसाठीच राखून ठेवतो पण इतरांची नुसती समजूत सुद्धा घालत नाही. ये ते हन कोणी देखील, येसी विखावसे जाईल, तरी युगची बुडेल ऐसे दया. माझ्या स्त्रीला कोणी पाहिल किंवा हिला कोणी विरोध करील असं जर झालं तर जणू काही जग बुडीच होईल असे ज्याला वाटत राहते. ना येते या भिनू न मुळीजे नागांची आणू, तैसी पाळी उन खुनू स्त्रियेची जू. नायके होतील या भीतीने देवीला रुपयाचे नाग वाहण्याचा नवस काही लोक करीत असतात. त्याप्रमाणेच जो स्त्रियेची कोणतीही थोडीशी सुद्धा सूचना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियेची या जालिया लागी प्रेम. अर्जुना, स्त्री हेच त्याचं सर्वस्व बनून गेलेलं असतं आणि तिच्यापासून झालेल्या संततीच्याच वाट्याला त्याचे प्रेम येत असते. बायको आणि मुले यांच्यावरच फक्त त्याचं प्रेम असतं, दुसऱ्या कोणावरही तो प्रेम करू शकत नाही. आणि कही जे समजतो तियेची संपत्ती जातो, ते जीवाहुनी आपतो मानी जो का. आणि त्या स्त्रीचे सर्व वैभव ज्याला जीवापेक्षा प्रिय होऊन जात. तो अज्ञानाशी मुळू अज्ञाना त्याचे निवळू,
हे असो केवळ तो तेची रूप. अरे असा पुरुष म्हणजे अज्ञानाचं मूळ आहे. खरे तर त्याच्यामुळेच अज्ञान अधिक वाढत जातं, अज्ञानाला तेज चढतं आणि तो प्रत्यक्ष अज्ञान स्वरूपच होऊन जातो. आणि मातलिया सागरी मोकलिया तरी लाटांच्या एरझारी आंदोळी जेवी. जसे खवळलेल्या समुद्रामध्ये मोकळी सोडलेली नाव ज्याप्रमाणे लाटांच्या चढ उताराबरोबर डोलू लागते, तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रियासवी तळवटू घे. याप्रमाणेच त्याला जेव्हा प्रिय वस्तूचा लाभ होतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो, आणि ज्या वेळेला अप्रिय गोष्टी ज्या वेळेला घडून येतात त्यावेळेला मात्र तो रसातळाला जातो, पूर्णपणे खचून जातो. ऐजनी दयाचे चित्ती वैषम्य साम्याची वाखती, वाहे तो महामती अज्ञान गा. अशा प्रकारे ज्याच्या अंतकरणाला भेदभावनेचा पायबंद पडलेला असतो तो कितीही बुद्धिमान असला तरी अज्ञानीच समजावा. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जयार्थी, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. आणि मनात काहीतरी फळाची आशा ठेवून जो माझी भक्ती करतो, जसे द्रव्य प्राप्त करण्याच्या हेतून कोणी वैराग्याचा वेश धारण करतात, ना तरी कांताच्या मानसी रिगोनी सोयरणी जैसी, राहते जारेशी जावया लागी. किंवा आपल्या जाराकडे जाण्यासाठी सवड मिळावी म्हणून नवऱ्याची मनधरणी करून त्याला विश्वासाची भूल पाडण्याकरता एखादी व्यभिचारणी स्त्री जशी वर करणी शुद्ध वर्तन ठेवते किंवा शुद्ध आचरण ठेवते, तैशी माते किरटी भजती गा पावटी, करोनी जो दिठी विशोसुई. अर्जुना, त्याप्रमाणे जो माझी भक्ती करतो परंतु ज्याची सगळी नजर विषय सुखाकडे असते आणि ते विषय सुख आपल्याला मिळावेत यासाठीच तो माझी भक्ती करीत असतो. आणि भजनली आसवे तो विशो जरी न पावे, तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे. आणि अशी भक्ती केल्यानंतर जर त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वस्तू प्राप्त नाही झाली तर ही सारी भक्ती निरर्थक आहे, हे सगळं टवाळ आहे, सगळं खोटं आहे असे म्हणून जो ती ताबडतोब सोडून देतो. कुणबट कुळवाडी तैसा आन देव मांडी, आदिलाची परवडी करीतया. जसा कुणबी ज्याप्रमाणे नवी नवी जमीन लागवडीस आणतो तसे जो नवे नवे देव आराधनेला मानतो आणि प्रत्येक नव्या देवाची पूर्वीच्या देवाप्रमाणेच सेवा करीत राहतो, प्रत्येक वेळेला याचा देव बदलतो. तया गुरु मार्गी टेके जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्रुषके येरू निघे. एखाद्या गुरु संप्रदायाचा विशेष थाटमाट पाहिला, त्यांची बरदास्त पाहिली की जो त्यांच्यामध्ये जाऊन भरती होतो आणि त्यांचाच मंत्र घेतो आणि दुसऱ्यांना शूद्र समजून त्यांचा स्वीकार करीत नाही. प्राणी जातेशी निष्ठुरू स्थावरी भऊ भरू, ते विची नाही कसरू निर्वाहू दया. जो सजीव प्राण्यांना जिवंत प्राण्यांना निर्दयपणे वागवतो परंतु वृक्ष पाषाणादी स्थावर वस्तूंना देव मानून पूजन करतो, आणि त्याप्रमाणेच ज्याची एकनिष्ठ श्रद्धा मात्र कुठेच असत नाही. माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी वैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. ते जो माझी मूर्ती तयार करतो आणि ती घरातल्या एखाद्या कोपऱ्यात स्थापना करून ठेवतो आणि स्वतः मात्र देवदेवतांच्या यात्रेला बाहेर कुठेतरी निघून जातो. नित्य आराधन माझे काजी कुळदेवता भजे, पर्व विशेषे की जे पूजा आणा. जो नेहमी माझे पूजन करतो, मंगल कार्यामध्ये कुलदेवतेची आराधना करतो आणि काही विशेष पर्वणी आली म्हणजे इतर देवतांची पूजा करीत राहतो. माझे अधिष्ठान घरी आणि वंशी अनाची करी, पित्र कार्यावसरी पितरांचा होयो. माझी स्थापना घरात केलेली आहे पण नवस मात्र इतर देवतांना करतो आणि श्राद्धाच्या वेळेला जो पितरांचा भक्त बनतो. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी पंचमीसी.
तो एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच मान श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी तो नागांना देत असतो. चौथ मोटके पाहे आणि गणेशाचाचे होई, चाऊदशी म्हणे माये तुझाचे ओ दुर्गे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी आली म्हणजे जो गणेश भक्त बनतो आणि चतुर्दशी उजाडली की दुर्गेच्या भक्तीने नटून जातो आणि हे दुर्गे मी तुझाच आहे असा म्हणू लागतो. नवमी ते मांडी मग बैसे नवचंडी, आदित्यवारी वाढी भैरवा पात्री. नवमीच्या दिवशी मांड मांडून जो नवचंडीच्या अधिष्ठानात बसतो म्हणजे नवचंडीचा यज्ञ करू लागतो आणि रविवारी कालभैरवाचा खिचडा वाटत असतो. पाठी सोमवार पावे आणि बेलेशी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवी जो गावी जो. आणि नंतर सोमवार आला म्हणजे बेलपान घेऊन शिवलिंगाकडे धावू लागतो. असा जो एकच पुरुष सर्व नाना देवतांची जोगवण करत राहतो. ऐसा खंड भजन करी उगानो हे क्षणभरी, अवघेन गावद्वारी आहे व जैसी. अशा प्रकारे धांदलीने जो निरंतर भक्ती करत राहतो, क्षणभरही त्याला विसावा असत नाही, निवांत राहत नाही. जसं बाजार सवाशी नसते असा हा भक्त जणू काय बाजार सवाशी सारखा असतो, ती नेहमी सर्वांसाठी आहे असते. तैसेनी जो भक्तो देखसी सैरा धावतू, जाण अज्ञानाचा मृत्यू अवतार तू. अशा प्रकारचा जो भक्त आहे तो हा देव तो देव असा कधी सैरभैर धावत असतो आणि हा भक्त जणू काही अज्ञानाचा मूर्त अवतारच आहे असे समज. आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे, देखुनी जो गाविटे तोही तोची. आणि निवांत आणि स्वच्छ अशी तपोवने तीर्थे नदीचे काठ इत्यादी ठिकाणी पाहून ज्याच्या मनाला वीट येतो तोही अज्ञानच आहे असे समज. जया जनपदी सुख गजबजेचे कौतिक, वाणू आवडे लौकिक तोही तोची. ज्याला जनमानसात गोडी वाटते, जो संसारिक गडबडीला भुलतो आणि जो लौकिक विषयी संबंधाने आवडीने बोलतो तोही अज्ञानच आहे असे समज. आणि आत्मा गोचरू होय, ऐशी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरव आहे विद्वांसू जो. आणि ज्या विद्येने आत्मदर्शन घडून येते तिचे जरी नाव काढले तरी ज्या विद्वानाला तिचा उपहास करण्याची बुद्धी निर्माण होते. उपनिषदाकडे नवचे योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनचे नाही. जो उपनिषदाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही, ज्याच्या मनाला योगशास्त्र रुचत नाही आणि अध्यात्मज्ञानाकडे ज्याचं मनच येत नाही किंवा अध्यात्मज्ञानाकडे ज्याच्या मनाचा अजिबात कल नसतो. आत्मचर्चा एकी आथी ऐसी बुद्धीची भिंती, पाडूनी जयाची मती ओढाळ झाली. आत्मचर्चा हे काहीतरी विचार करण्यासारखे तथ्यात्मक शास्त्र आहे. अशा श्रद्धेला उलथून ज्याचे मन ओढाळ गुराप्रमाणे मोकाट सुटलेले असते. कर्मकांड तरी जाणी मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होयो. जो कर्मकांडामध्ये परम निपुण आहे, ज्याला पुराणे तोंडपाठ आहेत आणि ज्योतिषामध्येही जो पूर्णपणे पारंगत झालेला आहे. शिल्पी अति निपुण सूपकर्मी ही प्रवीण, विधी अथर्वण हाती आथी. शिल्पकर्मामध्ये जो अत्यंत हुशार आहे, शिवाय पाककलेत सुद्धा निष्णात आहे आणि अथर्वण वेदातील अघोरी मंत्रतंत्रात ज्याचा पूर्णपणे हातखंडा झालेला आहे. ओके नाही ठेली भारत की रमणीतले, आगमा फाविले मूर्त होती. ज्याला कामशास्त्रामध्ये काही शिकायचे राहिलेले नाही, सर्व महाभारत ज्याला अवगत झालेले आहे आणि मूर्तिमंत वेदच ज्याच्या हातात आलेले आहेत. नीती जात सुझे वैद्यकेही बुझे, काव्य नाटकी दुजे चतुर नाही. ज्याला नीतिशास्त्र पूर्णपणे अवगत झालेले आहे, वैद्यक शास्त्राचं
ज्याला पूर्णपणे ज्ञान आहे आणि काव्य नाटकात सुद्धा ज्याच्या तोडीचा दुसरा आढळणार नाही. स्मृतींची चर्चा दंशू जाणे गारुड याचा, निघंटू प्रज्ञेचा पायकू करी. जो स्मृतींची चिकित्सा करतो तसेच गारुडी विद्येचे मर्म जाणतो. निघंटू म्हणजे शब्दकोश, हे ज्याने आपल्या बुद्धीचा केवळ बंदा करून सोडलेला आहे. पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, परी एक आत्मज्ञानी थोडा जातेंधुजो. तसेच जो व्याकरण शास्त्रात सुद्धा ज्याचे ज्ञान आगाध आहे, परंतु एका अध्यात्म विद्येत मात्र जो खरोखर जन्मांधासारखा आहे. एक वाचुनी आघवा शास्त्री, सिद्धांत निर्माण धात्री, परी जळवते मूळ नक्षत्री न पाहेगा. फक्त अध्यात्मशास्त्र वगळून इतर सर्व शास्त्रातील सिद्धांताच्या पूर्ततेचा धागा जो लावू शकतो, पण अशा ज्ञानाला आग लागू. आई बापाला मारणारे मूळ नक्षत्र ज्या मुलाला लागले आहे, त्या मुलाप्रमाणेच अशा ज्ञानाचे दर्शन सुद्धा घेऊ नये. मोरांगी अशेषे पिसे असते डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या अंगावर त्याच्या पिसाऱ्यावर हजारो डोळे असतात, पण त्या एकाही डोळ्यांना दृष्टी मात्र नसते. फक्त डोळे असतात, दृष्टीशिवाय ते डोळे असतात. त्याप्रमाणेच या ज्ञानाची सुद्धा अवस्था आहे. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे रे. संजीवनीच्या मुळाचा अगदी छोटासा तुकडा जर हाती लागला, तर इतर औषधी वनस्पतीच्या गाडीच्या गाडी भरून आणण्याची काही आवश्यकता असत नाही. आयुष्यवीन लक्षणे, शेषेवीन अलंकरणे, बोहरेवीन वाघावणे तो विटंबुगा. म्हणजे जीवन असेल, आयुष्य असेल तरच सौंदर्याच्या 32 लक्षणांचा, एका मस्तकाशिवाय दागदागिन्यांचा आणि नवरा नवरीशिवाय वाजंत्र्याचा सोस धरणे ज्याप्रमाणे मूर्खपणाचे ठरते, त्याप्रमाणेशी आहे. तैसे शास्त्र जात जाणू आघवेची अप्रमाण, पार्थ अध्यात्म ज्ञाने विनो एकलेनी. त्याप्रमाणेच एका अध्यात्म शास्त्राशिवाय इतर सर्व शास्त्रे केवळ निष्फळ आणि भ्रामक स्वरूपाची आहेत, किंवा सर्व शास्त्रे ही अप्रमाण आहेत, त्यांना प्रमाण धरता येत नाही. त्या ठिकाणी जर अध्यात्मशास्त्र नसेल तर इतर कुठल्याही शास्त्राला प्रमाण धरता येत नाही. या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई, जया नित्य बोधू नाही शास्त्र मुढा. त्यासाठी अर्जुना, ज्या पडत मूर्खाला अध्यात्म ज्ञानाचा बोध जडलेला नसतो, अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी ज्या शास्त्र मुढाला नित्यबोध असत नाही, या शरीर जे झाले ते अज्ञानाचे बीन रुढले, तयाचे उत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. त्याचे शरीर म्हणजे अज्ञानाचे मंदिर समजावे आणि त्याचे सर्व ज्ञान अज्ञान वल्लीचे फळ आहे असे मानावे. तो जे जे बोले ते अज्ञानची फुलले, तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा. त्याचे प्रत्येक वचन म्हणजे अज्ञानाचा फुलोरा समजावा आणि जे पुण्यफळ त्याच्या पदरी पडते तेही अज्ञानच असते. आणि अध्यात्म ज्ञान काही जेने मानिलेची नाही, तो ज्ञानार्थून देखे काही हे बोलावे असे. आणि ज्याला अध्यात्मशास्त्राविषयी अजिबात आदर नसतो, त्याला ज्ञान वस्तू कधीच दिसत नाही. ऐलीची थडी न पवता पळे जो मागवता, तया पैल दिपेची वार्ता काय होयो. अगदी अलीकडच्या तीरावर न येताच जो मागे वळून पळून जातो, त्याला पैल तीराविषयीच्या गोष्टीची कशी काय माहिती असणार. का दारवंठाची जयाचे सी सर्व विले खाचे, तो केवी परिवरीचे ठेविले देखे. किंवा दाराच्या उंबरठ्यावर ज्याचे डोके डांबून ठेवलेले आहे, त्याला अंतर्ग्रहातल्या गोष्टी कशा बरे दिसून येणार. देवी अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया,
तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. त्याप्रमाणेच अर्जुना, ज्याला अध्यात्म ज्ञानाची मुळी सुद्धा ओळख नसते त्याला सत्यज्ञान होऊ शकणार नाही. म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे आखे लेखे न लगे तुझो. म्हणून अशा पुरुषाला ज्ञानाचे तत्व समजत नाही हे आता अगदी तुला आकडेमोड करून सांगण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे झाले, तैसे मागिले पदे बोलिले तेची होयो. गर्भवती स्त्रीला जर जेवाय वाढलं किंवा अन्न वाढलं की लगेच तिच्या पोटातील पिंडाला वाढले अशा प्रकारेच होऊन जातं. त्याप्रमाणेच मागे सांगितलेल्या ज्ञानपदात अज्ञानपदाचेही विवरण येऊन गेले आहे. वाचून या वेगळी रूप करणे हे न मिळे, जेवी आवंतिले आंधळे ते तुझे नसे. आंधळ्याला निमंत्रण दिलं तर तो जसा कोणत्या तरी डोळस माणसास बरोबर घेऊन येतो, त्याप्रमाणेच अज्ञानाची लक्षणे सांगू लागले म्हणजे त्याच्याबरोबर ज्ञानाची लक्षणे आपोआपच समजू लागतात. एवं ये उपरते अज्ञान चिन्हे मागुती, अमानित्वादी प्रवृत्ती वाखानिली. म्हणून या ठिकाणी अमानित्वादी ज्ञान लक्षणांच्या उलट अज्ञानाची लक्षणे असे सांगितलेले आहे. ते ज्ञानपदे 18 केली येरी मोहरा, अज्ञान याकारा सहजे येती. जी ज्ञानाची 18 लक्षणे सांगितली आहेत ती उलट मार्गाला लावली म्हणजे ती आपोआपच अज्ञानाची लक्षणे होऊन जातात. म्हणजे ज्ञानाची जी 18 लक्षणे सांगितली आहेत त्याच्या विरुद्ध जे काय असेल ती सगळी अज्ञानाची लक्षणं होत. मागा श्लोकाचे अर्धार्धे ऐसे सांगितले श्री मुकुंदे, नाव फराटे ज्ञानपदे त्याची अज्ञान. श्लोकाच्या 4थ्या चरणात श्रीकृष्णाने असे सांगितले की ज्ञान लक्षणे विपरीत केली म्हणजे ती अज्ञान लक्षणे होऊन जातात. म्हणजे जे ज्ञान लक्षण आहे ते बरोबर उलट केलं त्याच्या विपरीत जे असेल ते सर्व अज्ञान लक्षण आहे. म्हणून या वाहनी केली म्या उपलवणे, वाचुनी दुधा मिळवुनी पाणी फार किजे. म्हणून ही पद्धती स्वीकारून या विषयाचा खुलासा मी या ठिकाणी केलेला आहे. तैसे जी न बडबडी पदाची कोरण सांदी, मूळ ध्वनीचे वाढी निमित्त झालो. केवळ विषय फुगवण्याचे काम मी या ठिकाणी केले असते, पण मूळ श्लोकातील शब्दाची मर्यादा न सोडता मुळात ध्वनीत असलेला जो अर्थ आहे त्याची फोड करण्याची कामगिरी मात्र मी या ठिकाणी केलेली आहे. तव श्रोते मनती राहे, हे परिहारा ठाऊ आहे, बिहिसी कावाई कवी पोषका. हे ऐकून श्रोते म्हणाले, तुम्ही केलेला हा खुलासा आता पुरे झाला, या समर्थनाची मुळीच आवश्यकता नाही. हे कवी पोषका, तुझा विवरण विस्तार पाल्हाळिक वाटेल अशी निष्कारण भीती तू का वाटून घेतोस. तू ते श्री मुरारी म्हणितले प्रकट करी, जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही. तुला श्रीकृष्णांनी आज्ञा केली आहे की गीतेत आम्ही जे काही अर्थ गर्भित करून ठेवलेला आहे ते तू स्पष्ट करून सांग. ते देवाचे मनोगतू दावित हाशी तू मूर्तू, हेही म्हणता चित्तू दाटैल तुझे. तरी देवाचाच हा मनोरथ तू आज पूर्ण करीत आहेस, पण हे तुला सांगावे तर यानेही तुझ्या हृदयाला गहिवर येऊन जाईल. म्हणून असो हे न बोलू परी साविया गातोशलो, जे ज्ञान तरी मिळविलो श्रवण सुखाची. म्हणून हे काही आम्ही तुला सांगणार नाही, तरी पण इतके सांगितलेच पाहिजे, आज या श्रवण सुखाने आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, शिवाय श्रवण सुखही लाभलेलं आहे. आता यावरी जय तू श्रीहरी, बोलिला ते करी कथन वेगा. आता यानंतर भगवंत श्रीहरी काय म्हणाले ते आम्हाला ताबडतोब
सांग बरे. या सतवाक्या सरिसे म्हणितली निवृत्ती दासे, जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. आणि हे संतांचं वचन ऐकल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात की श्रोते हो, आता श्रीकृष्ण देव काय म्हणाले ते श्रवण करा. म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयू आघवा, हा ऐकला तो जाणवा अज्ञान भागू. श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, तुला आता या शेवटी जी लक्षणे सांगितली ती सर्व अज्ञानाची लक्षणं आहेत. या ज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा, ज्ञान विखी चांगा दृढा होईजे. या अज्ञानापासून तोंड फिरवून ज्ञानाविषयी चांगला दृढ निश्चय तू कर. मग निर्वाळलेनी ज्ञाने नेय भेटेल मने, ते जाणवा या अर्जुने आस केली. मग अशा रीतीने ज्ञानाचा निर्वाळा झाला म्हणजे मनाला नेय कसे काढते हे जाणण्याची अर्जुनाला इच्छा निर्माण झाली. तव सर्वज्ञांचा राहू म्हणे जाणूनी तयाचा भाऊ, परिचयने याचा अभिप्राऊ सांगू आता. तेव्हा सर्वांतर साक्षी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने त्याचे इंगित जाणून त्याला म्हटले की आता ज्ञेय म्हणजे काय ते तुला सांगतो, ते ऐक. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की